भारतीय न्याय संहितेनुसार रुग्णांना कायदा कसा सपोर्ट करतो जर असं प्रकरण जर घडतंय तर? आधी भारतीय न्याय संहिता यायच्या आधी इंडियन पिनल कोड म्हणून होतं, ज्याला आपण भारतीय दंड संहिता असं म्हणतो. त्याच्यामध्ये सेक्शन 304A होता प्रोव्हिजन कॉजिंग डेथ बाय नेग्लिजन्स. आता रिसेंटली 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता हा कायदा त्याला रिप्लेस केला गेला आहे. आणि भारतीय न्याय संहिताच्या सेक्शन 106 मध्ये तो प्रोव्हिजन आहे, कॉजिंग डेथ बाय नेग्लिजन्स त्याला आपण म्हणतो. त्या प्रोव्हिजनला अमेंड करून त्याच्यामध्ये जर का डॉक्टरांकडनं पण काही चूक झाली असेल, कॉजिंग डेथ बाय नेग्लिजन्स आपण म्हणतो, तर त्यामध्ये पण 2 वर्षाची शिक्षाचा प्रोव्हिजन ऑलरेडी दिला गेला आहे भारतीय न्याय संहितामध्ये. मग एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं असेल आणि जर का एखाद्या पेशंटची डेथ जर का ड्यू टू मेडिकल नेग्लिजन्स ज्याला आपण म्हणतो, आता मेडिकल नेग्लिजन्स ही काही शॉर्ट डेफिनेशन नाही, ही खूप वाईड कन्सेप्ट आहे. सब्जेक्ट टू अप्रिसिएशन ऑफ एव्हिडन्स. जर का असं दाखवलं गेलं की यामध्ये डॉक्टरांची खरंच चूक होती आणि त्यांची चूक असल्यामुळे समोरच्या व्यक्तीचा जीव गेला, तर डेफिनेटली तो सेक्शन 106 अट्रॅक्ट होतो तिकडे. आणि त्या हिशोबाने पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकते आणि त्यांच्यावर कारवाई योग्य कायद्यात जी आहे ती कारवाई होऊ शकते या संदर्भामध्ये. मग कोणावर अशी घटना झाली तर ते त्या कन्सर्न पोलीस स्टेशनला त्या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकतात पोलीस स्टेशनला. जसं मी तुम्हाला सांगितलं मेडिकल नेग्लिजन्स. आता मेडिकल नेग्लिजन्स काही 2 लाईनमध्ये सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे, मोठी टर्मिनॉलॉजी आहे ती. नेग्लिजन्स हा एक पार्ट आहे आणि तो कसा आहे हे सब्जेक्ट टू इंटरप्रिटेशन आहे आणि सब्जेक्ट टू एव्हिडन्स आहे. आणि कोर्टाला ड्युरिंग द कोर्स ऑफ ट्रायल कोर्टाला वाटलं की या केसमध्ये खरंच डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट नाही केली आहे किंवा देर इज नेग्लिजंट ऑन द पार्ट ऑफ द डॉक्टर, मग जसं वेगळ्या पद्धतीने असू शकतं आणि त्याच्यात त्याचा जीव गेला तर डेफिनेटली त्यांना कन्व्हिक्शन होऊ शकते या संदर्भामध्ये.